आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय म्हणालोय की लैंगिक छळ, अश्लील वर्तन तसेच धर्मांतरासाठी सक्ती केल्या प्रकरणी मानकापूर पोलीस स्टेशन नागपूर शहर इथं सेक्शननुसार गुन्हे दाखल केले। आणि तुम्ही तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हणताय की कुटुंबियावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे तपासात निष्पन्न झालेले नाही। त्याच्यातलं खरं काय? दुसरा अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये ज्या महिलेवर अत्याचार केला ती एका जवानाची पत्नी होती का? एअरफोर्समध्ये काम करणाऱ्या? हे दोन प्रश्नाची उत्तर हवी आहे। पहिला जो प्रश्न आपण विचारला त्यात दोन्ही गोष्टी सत्य आहेत। याकरता सत्य आहेत की सदर पीडितेने जे काही बयान आपलं दिलं त्याच्यामध्ये तिने हे सांगितलेलं आहे की धर्मांतराकरता तिच्यावर कुठलाही दबाव नव्हता, म्हणून हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। तथापि त्या ठिकाणी जे काही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स तयार केले होते कपड्यांच्या संदर्भात किंवा अजून काही वेगवेगळे रूल्स तयार केले होते, त्यामध्ये मात्र धर्मस्वातंत्र्याला बाधा येत होती। आणि म्हणून ज्यावेळेस हा FIR दाखल झालेला आहे त्यावेळेस तेही धर्मस्वातंत्र्याच्या विरुद्ध जे काही वर्तन आहे त्या संदर्भातली कलमं लागलेली आहेत। या स्पेसिफिक मुलीच्या बाबतीत तिने जे बयान दिलेलं आहे ते हे दिलेलं आहे। म्हणजे त्या बयानात तिने कुठेही असं म्हटलेलं नाही किंवा तिच्या कुटुंबावर धर्मांतरणाकरता कुठला दबाव होता असं तिने म्हटलेलं नाही। दुसरं आपण जे सांगितलेलं आहे तर मला असं वाटतं की या संदर्भात इनडायरेक्टली पण आयडेंटिटी आपण रिव्हील करणं योग्य नाही आहे, त्यामुळे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर न दिलेलं अधिक बरं आहे।